नाशिकला लवकर पोहोचायचं होतं म्हणून कसाऱ्याची पहिलीच ट्रेन पकडून आम्ही लवकर निघालो. बाहेर खूप धुकं पडलेली होती, त्यामुळे हलकीशी थंडी सुद्धा वाजत होती. नंतर कसाऱ्याला उतरून काळी पिवळीने नाशिकला निघालो. मग नानांना म्हणलं डायरेक्ट घ्या घरापाशी. घरी गेल्यावर पहिले पोटपूजा करून घेतली. त्यानंतर या लोकांच्या सगळ्या गप्पा गोष्टी चालू होत्या. निघायची वेळ झाली होती तरी यांच्या बॅगा काही आवरतच नव्हत्या. नंतर दादाच्या दुकानावरती जाऊन काम होतं तेवढं करून घेतलं. नंतर डायरेक्ट गेलो वहिनींच्या घरी आणि मग मामीला पकडलं आणि आवरात फिरायला गेलो. भरपूर वेगवेगळी झाडं होती. पपई, पेरू, आंबा. नंतर घरी आल्या परत ही दीदी भेटली. दीदीला म्हणलं दाखव बरं तुझ्या फोनमध्ये काय काय आपण गेम खेळू. पण नंतर दीदी हट्टच धरून बसली, तू नको जाऊस म्हणून. जाऊ दे ग मला. नंतर सगळ्यांना टाटा बाय बाय करून निघालो. भाजीपाल्याचं मार्केट दिसल्यावर या लोकांचं मन काय थांबेना. मग म्हणलं चला इथे पण आता सगळं बाजार भरून घेऊया. बाजार भरून झाल्यानंतर म्हणलं थोडी आता पेटपूजा करून घेऊया. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. शेवटपर्यंत आलाच आहात तर फॉलो करून